आता मी आलोय असुविड्यात. डायरेक्ट तुम्हाला घरी दिसतोय. हे बघा चिल्लर पार्टी काय करतोय. शिवानी, ही ससा आणि ती तन्वी. तुझं नाव नाही माहिती. शुभ्रा काका. ऍक्च्युली काय झालं, निघालो तिथून चावड्यावरून. काहीतरी मोबाईल चालू राहिला जे खिशामध्ये, तर ते चालूच नव्हतं व्हिडिओ. तर मग आता इथे येऊन मी डायरेक्ट, पाऊस पण होता म्हणून स्विच ऑन केला, ते चालू झालाय. तुम्हाला आता सगळं दाखवतो एक एक व्यवस्थित. ससाची मजा येणार आहे. ससा आणि कासव. असुविड्यातील गौरी गणपती मावशीच्या घरातील. गणपतीचे स्पेशली बनवतात मटन वडे, चिकन वडे. तर आज आपण खाणार आहे, तुम्हाला दाखवीनच. आणि जी गौरी गणपती बघितली ती असुर्ड्यातील मावशीच्या घरातली, म्हणजे हे मावशीचं गावचं घर आहे. आणि पाठी बघा शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू आहे, खूप मस्त वाटतं. एक फोटो अभी आता पोस्ट केलाच, तुम्हाला इंस्टाग्रामवर दिसेल. स्टोरीला पोस्ट केला, येईपर्यंत व्हिडिओ तोपर्यंत जाईल ते. अरे मावशी वडे बनवते आणि आई सुद्धा. झालं, रेडी झालं. म्हणजे आधी जेवायचं कसं, आधी हे दाखवतात ना निवेद. हा झालं कधी. अरे बापरे. चल आता जेवायला बसा. मस्त चिकन वडे आणि मटन पण आहे ना. थोडी कमी खा. ही बघ कशी झोपले. उठ ना, मस्त केलंय चिकन वडे. हा काय झोपलेस, खा. मस्त मटन वडे केलेत, आपण खाणार आहे. हे मटन आहे, बघूया खाऊन. खात नाही मी, समजेल. 1 महिन्यानंतर चिकन खाल्लेलं आहे. 1 महिन्यानंतर उपवास सोडताय चिकनचा. चिकन मटन बनवलंय या काकींनी. लाजतात यायला व्हिडिओ मध्ये. आणि या काकी काय करतात काय माहिती. इथे तर बघा. आम्ही जेवून झालोय. गणपतीपुळे व्यवस्थित तोंड वगैरे धुतले, हात धुतले आहेत. पटपट 3 वाजलेत. कधी पोहोचू आणि तिथून येऊ रिटर्न. मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल तिकडे खूप लांब आहे, 1 नंबर दिसत आहे. मोबाईल माउंट ह्यासाठी नाही केला कारण पाऊस येतो आहे, तुम्हाला हलका हलका दिसेलच. पण आता जे व्ह्यू चालू होत आहेत त्यासाठी मी मोबाईल रिस्क घेऊन लावला आहे. हे बघा समोर. हो हो हो. आणि आम्हाला टायमिंगची कमी आहे म्हणून आम्ही एवढं फास्ट आलो आहे. पाऊस पडला की पूर्ण मोबाईल अजून ओलावून जातो आहे. आणि कालपासून ना बॅटरीचा 1 पॉईंट उतरला आहे, त्यामुळे मी जरा रिस्क घेत नाही. माझ्याकडे उद्याचा दिवस खूप बिझी होता. विचार केला की आजच यावं गणपतीपुळेला. अरे हा, एक मंदिर आलं तर राईट का बोलते ही. नाही जात गाडी. हा गाडी जाते. चलिए बस बस, आरामात बस. गाडी आपण आतमध्ये नेतोय. हे बघा, हे गेट आहे. ते येतं व्हिडिओमध्ये आता. Turn right to stay on production marg. हे गणपतीचं मंदिर आहे. In 100 meters, make a U-turn.
फायनली आम्ही पोचलो आहे. 4:30 वाजता पोचलो आहे. पाठी मंदिर आहे. आता दर्शनाला चाललो आहे. दर्शन घेऊन मग थोडं बीचवर जातो. आणि आपल्यासोबत आली सानिका, माझी सिस्टर. हे हसते बघ कशी. अरे अरे काय येणं थोडं मुश्किल होतं कारण ती निघतानाच 3 वाजलेले. म्हणून मी मोबाईलला माउंट वगैरे नाही केलं कारण पाऊस पण कंटिन्यू पडतो आहे. तुम्ही आता ते व्हिडिओमध्ये बघितलातच जे बीच दाखवायचं होतं म्हणून. आता चालतं आहे. रांग वगैरे काय नाही, गर्दी पण नाही, सगळी दुकानं वगैरे बंद आहेत. आजचं उद्घाटन केलं एक नवीन टी-शर्टचं. बोललो स्पेशली घेतलेलं गणपतीपुळीसाठी. आणि फोटो आले पाहिजेत ना व्यवस्थित. काय हसते काय का हसते व्हिडिओमध्ये बघतील तर तुला हसतील तुझ्यावरती. हां ती जुवानी वारी मग. अरे हा असं मी असाच बोलतो. हे द्वार आहे. उंदीर मामा बसले आहेत. 2 हाती आहेत. हां आता थोडं गेटच्या आतमध्ये आलो आहे. जो द्वार आहे पोलिसांना विचारलं की व्हिडिओ काढू शकतो काय, पण ते नाही बोलले. बाहेरपर्यंत काढू शकतो, मंदिराच्या आत नाही काढू शकत. तर बघूया कितपर्यंत बघायला भेटतं आहे. तुम्हाला दाखवा हे मंदिराची इथे आपण आलेलो आहे. आणि लिहिलं आहे वरती, कृपया मंदिरात जाण्यावरील कॅमेरा मोबाईल बंद ठेवा. तर मग आपण नाही काढू शकतो. तुम्ही इथूनच बघा बस एवढं. आणि याच्या बाहेर हे मंदिर तुम्हाला मी दाखवतो येऊन. पहिला पाया पडून येतं. दर्शन झालं आहे. पाठी तुम्ही बघत असाल. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे नाही काढलं आहे. तर मंदिराच्या बाहेर आलो आहे. ओके, मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. तुम्हाला गणपतीची मूर्ती एवढीच आहे. ते पुढे आहे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे. प्रसादालय दुपारी 12:30 ते 2, सायंकाळी 7:15 ते 8:15 या दरम्यान तुम्हाला प्रसाद भेटेल. आता तो फ्री ऑफ कॉस्ट आहे या पेनी आहे तो माहीत नाही कारण आता तर बंद आहे. हा आतला परिसर आहे. तो तुम्हाला लाडू प्रसाद म्हणून भेटेल 25 रुपयाला 1 पॅकेट. आणि कॅश घेऊन या कारण हवी आहे ती पूर्ण झाडून कॅश दिली 50 रुपये. 2 असते काय वाटे. तिने 20 रुपये दिला, मी 30 रुपये दिले चिल्लर बिल्लर काढून. तर हे 2 लाडूंचे पॅकेट घेतले. आता आलो आहे तर बोलो घेऊया. बीच तिकडनं पण होता गणपतीच्या इकडनं, पण आम्ही ह्या साईडून आलो बाहेरून कारण बॅग बघायची होती. बॅगमध्ये पॉवर बँक होती, बाकी तर तसं काय आहे नाही. तुम्हाला व्ह्यू दाखवत आता. एक गोष्ट नोटीस केली मी, बीच आहे खूप सुंदर. बीचवर एवढा कचरा आहे आणि तो
मुंबई साईड गाव साईड दिसतोच आहे, त्यामुळे ते एक गोष्ट नाही आवडली. काय दाखवू तुम्हाला, कचरा पण नाही दाखवू शकाय की बघा माझ्या पाठी. नाही तर काय, एवढा कचरा बघून दिमाग घुमून जातो. हां, खूप कचरा आहे. आणि जो पण कोणी येईल प्लीज इथे तिथे कचरा टाकू नका, एवढी कृपा करा. प्राचीन कोकण म्हणून आहे, खूप छान आहे, पण आता बंद आहे आज. तर तुम्ही याल तेव्हा इथे पण विजिट द्या, मग तुम्हाला समजेल आतमध्ये काय. आम्हाला तर नाही समजलं, पण बहीण बोलते चांगलं आहे म्हणून. आतमध्ये खूप छान बघण्यासारखं. पोचलो, फ्रेश झालोय, 7:10ला पोचलोय. तिथून किती वाजता निघालेलो किती वाजता? 1-1.15 तासात आलोय फटाफट. म्हणजे एकदा कसा रस्ता पाठ झाला तर काय वाटत नाही. तर बघा, आरती करूया. घाबरतंय, नाव आहे शिवा. मागच्या वेळी पण आज जेव्हा घाबरत होता, आता पण घाबरतोय. अरे का घाबरतोय पोरा? फायनली आरती झाली आहे. आरती पूर्ण मीच केली. 2-3 आरत्याच घेतल्यात. आता बघूया पुढचा उद्याचा कार्यक्रम.